म्हणतात राम काजी कीने विना मोहिका हा विश्राम. जोपर्यंत रामजीचं कार्य करायचं होत नाही तोपर्यंत मला विश्रांती घ्यायची नाही. पुन्हा उड्डाण घेतायत आणि मग उड्डाण घेतल्यानंतर सुरसा नाम अहिनके माता पठवाई आई तेही काही बाता. सुरसा नावाची एक राक्षसिनी येते. ही सापांची माता आहे. ही कशासाठी येते? ही हनुमंतरायाची परीक्षा घेण्यासाठी येते. हनुमंतराय चालले, एकदम अशी उभी राहते. हनुमंतरायाला पुढे जाऊ देत नाही आणि हनुमंतरायाला म्हणते तुला मी खातो. हनुमंतराय म्हणतात खातो. तुला मला खायचं असेल तर अगं मला रामजीचं कार्य करून येऊ दे आणि मग खा. पण ती म्हणते नाही, मी आत्ता खाणार आहे, आत्ता खाणार आहे. हनुमंतराय म्हणतात नुसती खातो 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 म्हणती आणि खातं काही नाही, खा मग मला. मग ती असं मुख करते. महाराज म्हणतात तिने खूप मोठं मुख केलंय. आणि तब तब बदन पठाई आई सत्य को मोई जानताई. योजन भरी तेही बदन पसारा कपित गुण विस्तारा. सोर योजन तेही मुकठयू तुरत पवन सुत 32 भयू. जस जस सुरसा बदन बढावा तास दुगुण कपी रूप दिखावा. तिने 100 योजन केलं. हनुमंतराय 200 योजन. डबल डबल. तिचं 16 योजन, हनुमंतराय 32. तिने 32, हनुमंतराय 64. शेवटी तिने 100 योजन आपलं मुख फाडलं. हनुमंतराया डबल नाही झाले. हनुमंतरायाला मसाक समान रूप धारण केलं. मुखातून बाहेर आले. कशासाठी पाठवलं होतं? बलबुद्धी. आता याच्यात दोन्ही गोष्टी दाखवल्या हनुमंतरायाने. बलही दाखवलं. तू जर 32 होते तर मी बरं बरं पुकारा पुकारा. हॅलो, भागवत जाऊन जा, भावजात जाऊन जा. जे इथे असतील त्यांना आवडतो मंगल करा. याच भागवत जाऊन जा. बोल सियावर रामचंद्र भगवान की जय. जस जस सुरसा बदन बढावा जस जस सुरसा बदन बढावा आसु गुण कपि रूप दिखावा. सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय राम. जसं जसं सुरसा मुख वाढवायची तसे तसे हनुमंतरायाने दुगुण व्हायचे. 100 योजन झाली. हनुमंतराय बारीक झाले. तोंडातून बाहेर